ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो. शिवलीलामृत कथासार अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्रीधर कवीने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्याला शिवलीलामृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला. व्यासांनी जे स्कंदपुराणात ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीलामृत ग्रंथ होय. नैमिषारण्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनकादी ऋषींनी सूतमुनींना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली. तेव्हा सूतमुनींनी ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा महिमा सांगितला. हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याने त्यांनी सांगितले, नुसते शिव म्हणले तरी शंकर समोर उभा राहतो एवढा त्याचा महिमा आहे. पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो, म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून विधियुक्त घ्यावा. शिवमंत्राच्या पुरोच्चारणाने सर्व पापे नष्ट होतात. या मंत्राच्या प्रभावाची कथा सूतमुनींनी सांगितली. फार पूर्वी दशार्ह राजा होऊन गेला. तो उदार व सुलक्षणी होता, पण त्याचा एक दुर्गुण होता, तो कामांध होता. त्याची पत्नी कलावती अतिशय सौंदर्यवती होती. एकदा राजा कामातुर झाला. त्याने कलावती शयन मंदिरात बोलावले, बाहुपाशात घेतले. त्या क्षणी त्याचे अंग पोळून निघाले. राजाने याचे कारण विचारताच कलावतीने शिवपंचाक्षर मंत्राचा हा प्रभाव असल्याचे सांगितले. राजाला पश्चाताप झाला. त्याने विधीपूर्वक शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा गर्गमुनीकडून घेतली. जे गुरुला शरण जातात ते धन्य होतात. गुरुकडून अनुग्रहित झालेला राजा नित्य शिवपंचाक्षरी मंत्र जपू लागला. हा अध्याय जो पठण करेल त्याची पापे नष्ट होऊन तो शिवकृपेला प्राप्त होईल. श्री साम सदा शिवार्पणमस्तु. श्रीराम जय जय राम, जय जय राम. कथा अध्याय पहिला समाप्त. ओम नमः शिवाय. धन्यवाद.